बाबतीत ते परवडत नाही ऊसात हो ह्या हां काय परवडत नाही खाण्यान बांधण्यान पाणी अहो काय परवडते मला सांगा तुम्ही. मालाला फिक्स रेट पाहिजे, एक सरकारने हमी भाव पाहिजे. शेतकऱ्याला कुठेतरी सवलती दिल्या तर जो शेतकऱ्याचा समजा आम्ही शेतकरी मुलं आमची जी मुलं आहेत तर आता इथंच खेडोपाडी शाळा शिकतात तर ते मुलं आमचे पुण्याला वगैरे किंवा बारामतीला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला आम्हाला तिथं पाठवता येत नाहीत कारण आमच्याकडे तेवढे वार्षिक उत्पादन तेवढं होत नाही. अनुदान मिळताय पाहिजे आम्हाला पैसे महिन्याला काय शेती नाही काय नाही आम्हाला मजुरी करून खातोय आम्ही. मजुरी करावं तर मजुरीत बी भागत नाही, शेती करावं तर शेतीत बी परवडत नाही. काय काय करायचं तरी काय फाशीच घ्यायची पाळी आली या. फाशी घ्यायची पाळी आली. मग काय रानात परवडत नाही म्हणल्यावर आज ह्या पिकात परवडन म्हणून ती पीक जर केलं तर त्या पिकाला जर आळी कुठं काय लागली की त्याच्यावर रोग पडला किंवा काय झालं ते औषध मारून मारून पिकळून गेलो तरी ती झाड काय उपजारे येईना ती. बरोबर. सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की ज्यांना जमीन नाही ज्यांना जमीन आहे त्यांना 2000 रुपये अनुदान येत आहे महिन्याला म्हणा 2 महिन्याला म्हणा. पण ज्याला जमीन नाही त्याच्यावरती काय आहे 1 लिटर दूध निघण्यामाग खर्च आता साधारण बघा की गाईला रोजचा एक गाई जर 20 लिटरची असेल तर तिला रोजचा 500 रुपये खर्च आहे आणि 15 लिटर गाई दूध देते त्याचा हिशोब करा ना तुम्ही. बरोबर. खत वाढलंय दुधाचा रेट बघा तुम्ही त्याचं खाद्य वाढलंय ना 1800 रुपयाला पोत आहे आणि दुधाचा रेट 25 रुपये. कसं परवडं मला सांगा ना. मी जे पिकवलेलं आहे म्हणजे हे जे बाग लावलेली आहे आपली तंबाट्याची ते कर्ज घेऊन लावलेली का कशी. आता सध्या तरी स्वतःच खर्च करतोय ना. स्वतः खर्च तर आतापर्यंत किती खर्च झाला ह्या तांबाट्याला. 25,000 खर्च झाला. 25,000 खर्च झाला. आता ह्याच्यातून कुठला रोग आलाय. प्लास्टिक व्हायरस आलेला प्लास्टिक व्हायरस आला. आता हे हा माल मार्केटमध्ये जाईल याची गॅरंटी आहे का. काय सांगता येत नाही. फिक्स भाव पाहिजे आम्हाला दुधाला. कमी जास्त भाव नाही झाला पाहिजे. दुधाचं कमी जास्त भाव होते आणि गोळी पेंडीचे जी भाव वाढले ती परत रिटर्न कमी करत नाहीत. गायांचा चारा महाग आहे. दिवस असे पडलेत. पाणी नाही गायांना प्यायला. दिवस खूप बेकार आहेत आणि कष्ट भरपूर करायला लागतं. त्याचं 35 रुपये होतोय आणि भाव 30 रुपये भेटतोय. आमचा धंदा सगळा लॉसमध्ये चाललाय. आता काय मूलबाळ नाही काय नाही लेकरू नाही कोण सांभाळायचं आम्हाला शेती नाही. सरकारकडून काही महिन्याला अनुदान मिळायला पाहिजे असं आता वाटतं. काय कुणी द्यायचं कोण देतच नाही काय काय घेता आपल्याला. ज्यांच्या नावावर शेती त्यांना 4 महिन्याला 2000 रुपये येतात. येतात तसं- आम्हाला नाही मला तर आम्हाला द्यायच पाहिजे ना. तुम्हाला पण द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे ना. आमचा तर लय विचार करायला पाहिजे उलट कुणी नाही सांभाळाय हल्ला म्हातारपणापर्यंत कुणी नाही आधार नाही कोणाचा मला उलट आम्हाला तर द्यायला पाहिजे ना ती. टायमिंगला पाणी नाही हां वेळेवर येत नाही. आता सगळं त्यांना एकच पाणी येणार आहे. त्याच्यावर काही शेती होत नाही भागत नाही. फिक्स रेट पाहिजे काय. फिक्स रेट पाहिजे. फिक्स रेट पाहिजे बाबा. ही बाबा 30 रुपयापासून कांदा पुढे जर तुमचा घेतला जाईल असं काहीतरी फिक्स पाहिजे. ही ह्याचा बिनआधार घेऊन खेळू सगळा कांद्याचा. हमी भाव दिला म्हणजे टेन्शन घेत नाही बाबा. आपल्याला फिक्स वाटतं बाबा आता आपल्याला 30 रुपयाने कांदा जाणार आहे म्हणजे गॅरंटी वाटते. कांद्याची गॅरंटीच नाही. 30ने जातोय का 5ने जातोय का जातच नाही त्याची गॅरंटीच नाही. आर्थिकदृष्ट्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या बाबतीत काय काय अपेक्षित. आर्थिकदृष्ट्या सरकारनं शेतकऱ्यांना पिकांना त्यांच्या योग्य असा हमी भाव दिला पाहिजे तरच शेतकऱ्यांचं आर्थिक संकट होऊ शकतं. सरकारकडून कसं आहे माहिती आहे का की शेतकऱ्यांचं लाईट बिल महत्त्वाचं माफ केलं पाहिजे. हां आणि पाहिलं तर कर्ज माफी रेग्युलरवाली बी चालूवाली बी एकदा माफ केली पाहिजे सगळी तर शेतकरी जगणार आहे. नाही तर शेतकऱ्याचं अवघड परिस्थिती आहे. माऊली शेतीच्या बाबतीत मिळाला त्यांच्याकडून मिळतच नाही का. ते प्रकरण करा ते प्रकरण करा कुठलंच काही मिळत नाही. शेती बाबतीत काय सरकार तुम्हाला सांगतो काय शेतकऱ्याला देतच नाही तर काय देते त्याचं शेतकऱ्याची शेतकऱ्याला पुरा नाही. पाणी नाही तर शेतकऱ्यांना पिकवायचं काय. शेतीच्या बाबतीत काय आता लाईट बिल माफ करतात मग आपण पुन्हा भरावं लागते. हां शेतीला बाजार मालाला बाजार हमी बाजार नाही. कांद्याचा बाजार काव उतरतात काव पडतात. झालं गव्हाचं बी असेच ऊसाचं बी असेच. काय सरकारकडून ऊसाला बाजार द्यावा होता असं वाटतं. सरकारकडून काय अपेक्षा आहे आम्हाला हमी भाव पाहिजे. बाजारभाव मिळावा. कर्ज माफ व्हावं तेवढी काय दुसरं आता अशी आज म्हणजे काय आता 2 वर्ष झालं पाऊस नाही. रान एकदम काळ भांगार आणि कशाने उत्पन्न काढायचे आणि कसे काढायचे काय करायचं. त्याला कर्ज माफ काहीतरी करून दिलं पाहिजे थोडंसं. काय करायचं इलाज नाही त्याला. हां रान 2 वर्ष झालं रान काळं भांगार आहे. पाणी नाही तळ्यात. सगळ्या अपेक्षा पण काय मिळते
खर्च करतो कॅनलला पाणी टायमाला नाही कशाला काय नाही शेतीतनं आता पीक पाणी जळायला लागले शेतकऱ्यांनी काय करायचं त्याची अवस्था कोणी करते का बघते का शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतीसाठी वातावरण काय पोषक नाही, कारण ह्या वर्षी पाऊस काळ काय झालेला नाही. तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या आता सध्या खचलेलाच आहे. तर सध्याची परिस्थिती पाहता जे शेतीवरती काढलेलं कर्ज आहे त्याला थोडासा व्याजदर कमी किंवा ते माफ झालं तर शेतकऱ्यांची चांगलं होऊ शकतं. सरकारने योग्य ते भाव द्यावा आणि योग्य ते भाव देऊन सरकारने शासनाने शेतकऱ्याच्या संदर्भात काहीतरी कर्जमाफी करावी वगैरे काहीतरी शेतकऱ्यांची शासनाने काहीतरी शेतकऱ्यांसाठी केल्याशिवाय कुठलाच शेतकरी सुधरू शकत नाही. सरकारकडून कुणा हाही आता कर्जमाफी केली तर सगळ्यात अतिउत्तम होईल येणाऱ्या इलेक्शनमध्ये. शेतकरी अतिशय दुर्बल होत चाललेला आहे. शेतकऱ्याला पाहिजे त्या टायमाला वीज भेटत नाही. तुम्ही 8 तास वीज देता त्याच्यातून बी तुम्ही 3 तास कपात देता, 5 तास वीज मिळते ती बी रात्रीची मिळते. पण रात्रीची वीज मिळाल्यानंतर बी त्याला इतो काटा ह्याच्यासाठी त्याला अतिशय सामोरं जावे लागते. रात्रीची वीज दिली जाते, दिवसाची वीज दिली जात नाही. तसं तुम्ही कंपन्यांना ह्यांना 24 तास विजेची सवलत देता, परंतु शेतकऱ्याला अजिबात तुम्ही वीज देत नाही. त्यामुळे शेतकरी अतिशय दुर्बल होत चाललेला आहे. वीज माफी आणि कर्जमाफी काय शेतकरी मरायला लागला राव, शेतकऱ्याला काहीच नाही. आणि सरकार बसले पार ह्याच्या टांगड्या ओढ त्याच्या टांगड्या ओढ ह्याच्या बस त्याच्या बोकांडी बस त्याच्या बोकांडी बस आणि शेतकऱ्याचं काय कोणी बघणार काय शेतकऱ्याच्यात परिस्थिती आता चारा नाही कोणाला. शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी, काहीतरी सवलत द्यावी. सरकारने जी सध्या निर्यात बंदी किंवा इतर विषय बरेचसे आता अडचणीचे आणलेत ते विषय पहिले मिटवायला पाहिजे. निर्यात बंदी प्रत्येक गोष्टीचा त्यांनी प्रत्येक गोष्टीत कर्जमाफी असेल किंवा काय असेल ही फसवी पद्धतीची नाही झाली पाहिजे. आता सरकारकडून काहीच अपेक्षा नाहीत आम्हाला. आता कधी दिलंच नाही त्यांनी काय तर काय अपेक्षा ठेवा त्याच्याकडून. आणि दिलेल्या स्कीमा बी कुठं काय राबलेल्या दिसत नाही. त्याचे मार्केटिंग सरकारने उतरावं. कशाचे मार्केट? खत म्हणजे युरिया 10-26 18-46 DAP वगैरे जे असतील खतं शेतकऱ्याला लागणारे त्याचं मार्केट उतरावा, त्याच्यावर शेतकऱ्याला अनुदान द्यावा. भाव भरपूर मिळायला पाहिजेत. पाण्याची परिस्थिती पाहता खूप कमी भाव देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते आणि आपला खर्च पण निघत नाही. त्यामुळे आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की जास्तीत जास्त हमी भाव मिळावा. कांद्याबद्दल कांद्याला बाजार हमी भाव पाहिजे. कांद्याला बाजार नाही, 50-60 हजार रुपये इकडे खर्च होतोय. सरकार बाजार काढते 10 रुपये बाजार चालू करते बंद करते. कसं शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं बाजार मिळाला, खर्च वाढत चालला. खर्च केल्याप्रमाणे खर्च निघेल एवढा पण बाजार नसतो. नाही एवढा जेवढा आपला 60,000 एकरा खर्च होतोय तेवढं कांद्याचे पैसे होत नाही. 60,000 जर खर्च झाला तर त्याचं 50,000 होतील का 60,000 होतील याची गॅरंटी असते का? नाही, गॅरंटी नाहीच. गॅरंटी कसलीच नाही. त्यामुळे आड्या फोडायचं नाही, त्याच्यात ठेवायचं सोडून झालेलं आड्या बाजारात नाही. 10 रुपयाने 5 रुपयाने विकून मग काय ती आडचं हमालीन ते मग गाडीचं भाडं तीच निघत नाही. पिशवीचा खर्च पिशवी झाली 40 रुपयाला मोकळी आणि मग काय कसा खर्च निघायचा? खर्च निघत नाही. त्यामुळे सरकारने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यावर. कर्जमाफी करायला पाहिजे. आता लई बेकार झाली, पाणी नाही, सांगड्या भिजवायचं तास मोटर चालती त्याच्यावर पिकं आणायची, पुन्हा सरकारच्या हातला बाजार भाव. त्यामुळे हमी भाव द्यावा कांद्याला, सगळ्याच द्यावं. पण आता काय सरकार लक्ष देते काय करते काय माहिती.